नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. कापसाचे भाव यंदा कमीच राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भावानंच कापूस विकावा लागणार आहे. पण त्यासाठीची तयारी आतापासूनच करणं गरजेचं आहे. सीसीआय यंदा वेळेत कापसाची खरेदी सुरू करणार आहे. 15 ऑक्टोबरपासून सीसीआय देशभरात 550 खरेदी केंद्र सुरू करणार आहे. त्यापैकी 150 केंद्र महाराष्ट्रात असतील. केंद्र सरकारने यंदा कापसासाठी मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी 7,710 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी 8,110 रुपये हमीभाव जाहीर केला. खुल्या बाजारांमध्ये एवढा भाव मिळण्याची यंदा शक्यता नाही आहे. त्यामुळे हमीभावानं कापसाची विक्री करणं यंदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं. पण त्यासाठीची तयारी शेतकऱ्यांनी आतापासूनच करणं गरजेचं आहे, अन्यथा ऐन वेळेला कापूस विक्रीसाठी आपल्याला अडचणी येऊ शकतात. यंदा सीसीआयनं कापूस खरेदीचे काही नियम बदलले आहेत. पहिला नियम बदलला तो म्हणजे कापूस खरेदीसाठी म्हणजे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे. आता ऑनलाईन नोंदणी करताना किंवा ऑफलाईन नोंदणी करताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 7/12 लागतो आणि त्या 7/12वरती जे पीक आपल्याला विकायचं आहे त्या पिकाची नोंदणी लागते. म्हणजे जर आपल्याला सीसीआयला कापूस विकायचा असेल तर 7/12वरती कापसाची नोंद असणं आवश्यक आहे. कापसाची नोंद असलेला 7/12 असेल तरच शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. सीसीआयला कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी सरकारनं कपास किसान ॲप हे देऊ केलंय. 1 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना या ॲपच्या माध्यमातून कापूस विक्रीसाठी नोंदणी करता येईल. तसंच पेमेंटची व्यवस्था देखील ऑनलाईन केली जाणार आहे. म्हणजे पेमेंट थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता ऑनलाईन नोंदणी करताना शेतकऱ्यांना मुख्यतः 2-3 प्रकारचे कागदपत्र लागतील. एकतर 7/12 की ज्यावर आपल्या कापूस पिकाची नोंद आहे, तसेच आपल्या बँकेचे डिटेल असतील, आधार कार्ड असतील, हे सगळे डॉक्युमेंट्स लागतील. म्हणजेच नोंदणीची प्रक्रिया यंदा सोपी होणार आहे. पण यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या 7/12वरती जर समजा कापूस पिकाची नोंद व्हायची असेल तर आपल्याला ई पीक पाहणी करणं खूपच गरजेचं आहे. आता आपण सगळ्यांना माहीतच आहे की 1 ऑगस्टपासून राज्यामध्ये ई पीक पाहणी सुरू झाली. 1 ऑगस्टपासून तर 21-22 ऑगस्टपर्यंत ई पीक पाहणीमध्ये अनेक अडचणी होत्या. परंतु मागच्या 1-7-8 दिवसांपासून ई पीक पाहणीमधल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या आणि ई पीक पाहणीची गती वाढल्याचं सांगितलं जातं. आपण जर राज्यातल्या ई पीक पाहणीचा आढावा घेतला तर मागच्या आठवडाभरातच जवळपास 10 ते 12% ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे आणि ई पीक पाहणीची मुदत आहे 15 सप्टेंबरपर्यंत. त्यामुळं काही अडचणी जरी आल्या तरी शेतकऱ्यांनी यंदा आपल्या कापूस पिकाची ई पीक पाहणं खूपच गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्या 7/12वरती कापूस पिकाची नोंद होणार नाही आणि जर आपल्या 7/12वरती कापूस पिकाची नोंद झाली नाही तर शेतकऱ्यांना सीसीआयला हमीभावानं कापसाची विक्री करता येणार नाही. पर्यायानं या शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कमी दरातच कापूस विक्री करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे यंदा सीसीआयला कापूस विक्रीचा आपला पहिला टप्पा असेल तो म्हणजे ई पीक पाहणी करणं. जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्या सगळ्यांनी पहिल्यांदा ई पीक पाहणी करावी आणि आपल्या 7/12वरती आपल्या पिकाची नोंद करावी. हे महत्त्वाचं आहे, हे आधी लक्षात घ्यावं. आता सीसीआयची खरेदी यंदा वेळेत सुरू होणार आहे असं सीसीआयचं म्हणणं आहे. सीसीआयचे जे काही व्यवस्थापकीय संचालक आहे ललित कुमार गुप्ता यांनी सांगितलं की 15 ऑक्टोबरपासून सीसीआय बाजारामध्ये खरेदीसाठी असेल. याआधी देखील सीसीआयनं स्पष्ट केलं की आता सरकारनं जे काही 11% आयात शुल्क काढलं आहे किंवा अमेरिकेनं जे काही कापड आयातीवरती 50% आयात शुल्क लावलं त्याचा थेट परिणाम कापसाच्या दरावर देखील होणार आहे. कापसाचे दर यंदा कमी होणार आहेत तरी या परिस्थितीमध्ये सीसीआय हमीभावानं कापसाची खरेदी करेल. सीसीआयने यंदा मोठ्या प्रमाणात कापूस खरेदीची तयारी देखील केली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सीसीआयनं 2022मध्ये जवळपास 2 कोटी म्हणजे 200 लाख गाठी कापसांचा व्यवहार केला होता. म्हणजे 200 लाख गाठींचा कापसाची खरेदीचा अनुभव किंवा व्यवहार करण्याचा अनुभव सीसीआयला आहे. आता यंदा देशातलं उत्पादन किती होईल हे पुढच्या टप्प्यामध्ये लक्षात येईलच, परंतु बाजारभाव यंदा कमीच राहणार हे मात्र स्पष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावाकडे यंदा लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. आता सीसीआयच्या खरेदीमध्ये आणखीन एक अडचण असते ती म्हणजे ओलाव्याची. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा पहिल्या वेचणीचा कापूस येईल ऑक्टोबरमध्ये तेव्हा त्याचा ओलावा निश्चितच जास्त असतो. त्याचं महत्त्वाचं कारण असतं एकतर पाऊस चालू असतो, नंतरच्या टप्प्यात थंडी पडत असते, काही ठिकाणी दव देखील पडतं. त्यामुळं कापसामधला ओलावा जास्त असतो. सीसीआय जो काही कापूस स्वीकारतं ते 12% ओलावा असेल तरच स्वीकारतं. 12% जास्त ओलावा असेल तर सीसीआय कापूस खरेदी करत नाही. खरेदी केंद्रावर कापूस नेला तर सीसीआय पुन्हा गाडी रिटर्न पाठवतं की तुमचा ओलावा जास्त आहे, ओलावा कमी झाल्यानंतर पुन्हा कापूस घेऊन या. त्यामुळं शेतकऱ्यांची अडचण होत असते. आता कापूस ओलाव्याची किमान अट 8% आहे. 8 ते 12% दरम्यान सीसीआय कापूस खरेदी करतं. परंतु 8% वरती प्रत्येक टक्क्यामागं सीसीआय पैशांमध्ये कपात करतं. म्हणजे जर 9% ओलावा असेल तर प्रत्येक टक्क्यामागं जवळपास 81 रुपये कपात केली जाते. म्हणजे 12% प्रत्येक टक्क्याला सीसीआय 81 रुपये कपात करतं. परंतु 12%पेक्षा जास्त ओलावा असेल तर सीसीआय हा कापूस स्वीकारत नाही. परंतु यंदा कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे खुल्या बाजारातले भाव 6,500 ते 7,000 पेक्षा देखील कमी राहतील असा अंदाज सध्या तरी व्यक्त केला जातोय. परंतु नेमका अंदाज बाजारभावाचा अंदाज हा देशातल्या उत्पादनाचा पहिला आकडा पुढे आल्यानंतर म्हणजे उत्पादनाचा पहिला अंदाज पुढे आल्यानंतर
बाजाराची दिशा काय राहू शकते हे आपल्याला सांगता येईल। परंतु सध्याचा अंदाज असा आहे की हमीभावापेक्षा बाजारभाव हे किमान 1000 ते 1500 रुपये कमी राहतील। या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अडचण येईल ती म्हणजे सीसीआयच्या ओलाव्याचे अटीचे। 12% जास्त ओलावा आला तर सीसीआयला खुल्या बाजारातच हा कापूस विकावा लागेल आणि त्या कापसाला आणखीन कमी दर मिळेल, कारण त्यामधला ओलावा जास्त असतो। त्यामुळे सीसीआयनं कापूस खरेदी करताना 15% ओलावा असलेला कापूस घ्यावा अशी मागणी आता शेतकरी आणि अभ्यासक करतायत। सीसीआयनं 15% कापूस खरेदी करावा आणि जसं 8 ते 12% दरम्यान प्रत्येक टक्क्यामागे काही रक्कम कपात केली जाते ते धोरण अवलंबलं तरी चालेल अशी मागणी शेतकऱ्यांनी अभ्यासक करतायत। एकंदरीत अंदाज सीसीआयच्या खरेदीमधल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी जर आल्या तर शेतकऱ्यांना आणखीन चिंता वाढू शकते, कारण एकतर बाजारभाव कमी असतील आणि दुसरीकडे जर सीसीआयनं मोठ्या प्रमाणात खरेदी केली नाही आणि जर गेल्या वर्षीप्रमाणे निकषांवर बोट ठेवलं तर सुरुवातीचे किमान 1.5 ते 2 महिने कापसाची खरेदी खूपच कमी होईल आणि याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्यांना बसू शकतो। त्यामुळे जर 15 ऑक्टोबरला केवळ खरेदी केंद्र करून चालणार नाही, कारण 15 ऑक्टोबरच्या दरम्यान जो कापूस बाजारात येईल त्यामधला ओलावा हा 12% निश्चितच जास्त असेल। सीसीआयनं ओलाव्याची अट किमान 15% करावी ही मागणी रास्त आहे। जर 15% ओलाव्याची अट केली तर शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल। आता सीसीआय आणि सरकार नेमका हा निर्णय घेईल का हे आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये कळेलच। परंतु आपण शेतकऱ्यांनी यंदा बाजारातली परिस्थिती लक्षात घेऊन हमीभावाच्या पर्यायाकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे। सीसीआयला कापूस विक्रीच्या दृष्टीने आतापासूनच तयारी करावी, त्यासाठी ई पीक पाहणी पूर्ण करावी म्हणजे आपल्या सातबाऱ्यावरती आपल्या कापूस पिकाची नोंदणी होईल याची काळजी घ्यावी। आता सीसीआयने खरंच निकष बदलले तर आपल्याला दिलासा मिळेल का, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या अग्रवानच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।